नमस्कार मित्रांनो, आता मी चंदीगड रेल्वे स्टेशनवर आहे. आमची ट्रेन बिन लेट झाली. 2 दिवसापासून आम्ही ट्रेनमध्येच होतो. 17 आणि 18 तारखेला आम्ही उतरलो आहे. आता आम्ही इथून पहिल्यांदी 17 सीटर बोलवली आम्ही, कारण गाडी बुक करेल होती हॉटेल आणि गाडीवाला बिचारा आमचा वाट पाहून दमला होता, कारण ट्रेनच लेट झाली. तर त्याच्यामुळं काय करणार, मग काय आता आम्ही फायनली आलो आहे. बॅगी ठेवून आता गाडीत बसत आहे सगळे. आता आम्ही इथून निघू शिमला. मग तिथं रात्री मुक्काम करणार आहे. शिमला व हॉटेल सर्व बुक आहे. मग नंतर आम्ही तिथून फिरणार आहे. शेवटला मीच बाकी होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, पहिला लाईक करा, फॉलो करा. आता घोषणा आता आम्ही घोषणा दिल्या आहे देवांच्या. आता आम्ही निघालो आहे शिमला. नाईटला तर काय पाहायला भेटलं नाही मित्रांनो. आता आम्ही कसं चंदीगडवरून निघालो होतो, कारण आमची ट्रेनच लेट झाल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही काही करू शकत नाही. आणि इथं रस्ता म्हणजे मित्रांनो सरळ अजिबात नाही आहे शिमलामध्ये. निश्चय वाकडे तिकडे रस्ते मित्रांनो, म्हणजे सरळ अजिबात रस्ता भेटला नाही. आणि पण मित्रांनो, इथं गाडी चालवायची पद्धत म्हणजे मला एक नंबर आवडलं. म्हणजे आपल्या नाशिकपेक्षा एकदम बेस्ट गाड्या चालवते. म्हणजे एखादी ट्रॉफिक झाल्यानंतर बरोबर तो समोरचा साईडला राहतं, कोणाला हॉर्न मारत नाही, काहीच नाही. आता फायनली आम्ही रात्री 12 ते 2 वाजले होते. या दरम्यान आम्ही हॉटेलला पोचलो होतो. पण मी कसं हॉटेल संध्याकाळचं क्लिअर दिसत नसल्यामुळं मी दिवसा थोडा व्हिडिओ टाकला. आता आम्ही फायनली हॉटेलला पोचलो आहे. आता बॅगी घेतल्या आहे, बघू शकता. आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे. हे हॉटेल आहे शिमलामध्ये. आणि शिमलामध्ये बिन मित्रांनो या हॉटेलला डोंगरावरती हे हॉटेल आहे मित्रांनो. आणि जागेवर टर्न आहे. एवढ्या बारीक रस्त्यात, म्हणजे जसं आपल्या गल्लीमध्ये रस्ता राहतो ना, तसा रस्त्यावर आहे हे हॉटेल. आता बघू शकता आम्ही फायनली आता हॉटेलमध्ये पोहोचलो आहे. आमच्या अगोदर बाकीचे पोरं तर हॉटेलमध्ये होते. मग काय आधार कार्ड आणि ते मागत होते. मग तोपर्यंत चालू होते यांचं आधार कार्डचं मस्त इंट्र्या मारायचं काम. आणि साधारण ते बघू शकता पोरांनी मस्त बिगी ठेवल्या. फुल एन्जॉय घेतला. म्हणजे गाडीत बी इतका भयंकर एन्जॉय घेतला. आता बघू शकता, तुम्हाला मी हॉटेल पूर्ण दाखवणार आहे. तुम्ही हे हॉटेल बघून घ्या. आणि शिमलामध्ये आल्यानंतर हे हॉटेल बिन बेस्ट आहे आणि चांगलं आहे. आम्ही शिमलामध्ये कमसे कम 3 दिवस थांबलो, 2 ते 3 दिवस. मग शिमलामध्ये फिरलो सर्व. आणि मग बाकीचं सकाळी बाकीच्या गोष्टी फिरलो. आता बघू शकता हे माझं रूम आहे. आता मी माझ्या रूममध्ये एंट्री मारली आहे. आणि हे मोगरेन ते आणि माऊली आणि संदीपन ते हे तिघांचा रूम होता. आता यांच्या तिघांच्या रूममध्ये आणि आमच्या रूममध्ये आम्ही 3 जण वेगळे होतो. आता बघू शकता बेसिंग बाथरूम एकदम मस्त आहे मित्रांनो, एकदम मोठं होतं. आता बघू शकता आमच्या रूममध्ये छोटंसं मस्त फ्रीज होतं एकदम टाकाटकमध्ये. पण काय थंड प्यायची गरज पडलीच नाही पाणी. आणि मित्रांनो एक मेन गोष्ट आहे इथं काय, या शिमलामध्ये म्हणजे कोणत्याच रूममध्ये म्हणजे फॅनच नाही भेटला. बघू शकता आता हे आमचा रूम आहे. मग काय मी मस्त रूममध्ये बसून घेतलं. म्हणलं चला आता बुट्ट काढू, मस्त झोपून घेऊ, कारण रात्रीचे 2 वाजले होते. तर बघू शकता आमचा रूम बिन एक नंबर होता टाकाटाका. आता आमच्या रूमचं बिन बेसिंग बघून घ्या. बाथरूम सर्व अटॅच होतं आणि मस्त होतं. आणि बेड बिन बघू शकता. या बेडवर कमसे कम 4 जण झोपतील, एवढा मोठा बेड आहे. पण आम्ही 2च जण झोपायचो बेडवर. आता मी मस्त झोपून पाहिलं. गादी मस्त नरम होती, मऊ होती, एकदम टाकाटकमध्ये होती. आता बघू शकता गादी बिन मजा आली गादीवर झोपायला. पण सकाळी गादीवर झोपलो, पण सकाळी उठलो काय इतकं अंग दुखायचं त्या गादीवर. आपल्याला सवय नाही ना मित्रांनो. आपल्याला कसं एकदम जाड गादीवर झोपायची सवय आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे काय गाद्या आवडत नाही. असे भांगार गादी आहे आपल्याला काय आवडली नाही. आपल्याला हाय जमिनीवर झोपायची सवय मित्रांनो. आता बघू शकता रूम बिन एकदम टाकाटकमध्ये होतं. आणि पण आम्हाला फॅन लावायचा होता, पण फॅनच नव्हता या रूममध्ये.
आम्ही हॉटेलवाल्याला फोन केला तर हॉटेलवाला म्हणा भाऊ इथं इतकं थंड वातावरण आहे मित्रांनो म्हण, इथं तुम्हाला भ्यायची गरज नाही. आता मी मस्त अख्ख्या हॉटेलमध्ये फिरत होतो, इकडं तिकडं तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवतो. तर बघू शकता वरती बिन चालू आहे. हळूहळू निघू म्हणलो आता वरती, कारण हॉटेल तुम्हाला मी पूर्णच दाखवणार आहे. बघू शकता आता आम्ही हॉटेलमध्ये एंट्री मारली, कारण जेवायचं होतं. आम्ही 3 वाजता जेवण करायसाठी आलो होतो वरती. तर बघू शकता आणि जेवायला बिन बनवलं होतं थोडंफार आणि काय गोष्टी चालू आहे. आता बघू शकता आता आम्ही जेवणासाठी निघालो आहे सगळेजण. हात बितं धुवायचं, आता काय असेल त्या बिचाऱ्याने बनवलं असेल म्हणलो आता थोडंफार खाऊन घेऊ, कारण काही खायला नसलं तर पोटामध्ये झोप बी नाही येणार नाही आणि पोटात नुसते कावळे गागत होते. आता बघू शकता सगळेजण जेवायला मस्त बसले. आम्ही 5-6 जण येऊन गेलो. म्हणलं चला पहिला आपली पोटपूजा करू म्हणलं, बाकीचं बघू नंतर म्हणलं काय आहे. आता जे भेटेल ते म्हणलं भाऊ घेऊन ये. आता काय आणलंय बघू. आता इकडूनचं खाणं कसं राहतं काय राहतं ते काय माहीत नाही आपल्याला मित्रांनो. पण आता मस्त राईस आहे, बटर कोबी आहे आणि पनीर भाजी बनवली होती. म्हणलं ठीक आहे. मस्त थोडं 2-2 घास खाल्ले आम्ही सगळ्यांनी आणि म्हणलो चला. तर सागर बी नाही आला. सागर तर नुसता भिडेल होता, कारण तुंगेलाच भोकर होता. सारखा त्याचं चालूच होतं तून त्याचं तोंड काही दिवसभर बंद नव्हतं. तर सगळेजण जेवणं बिवणं झाले आणि मित्रांनो व्हिडिओ कसा झालाय नक्की सांगा. आणि